आज आपण बनवणार आहोत दह्याची कोशिंबीर। त्यासाठी अर्धी वाटी दही, थोडी साखर, बारीक चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेले पत्ताकोबी, किसलेले गाजर, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, लसूण पेस्ट आणि मुगाची डाळ। 2 तास भिजवलेली मुगाची डाळ घेतलेली आहे। अशा प्रकारे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची। नंतर कढईमध्ये थोडे तेल टाकायचे। तेल गरम झाले की थोडी मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की थोडे जिरे टाकायचे। नंतर हिरवी मिरची, लसूण पेस्ट, नंतर कांदा, थोडा कांदा झाल्यानंतर लगेच त्यामध्ये पत्ताकोबी, टोमॅटो, बारीक किसलेली गाजर अशा प्रकारे मिक्स करायचे। थोडेसे शिजू द्यायचे आहे, जास्त शिजवायचे नाही आहे आपल्याला। नंतर लाल मिर्च पावडर, हळदी पावडर, चवीनुसार मीठ अशा प्रकारे मसाले टाकून घ्यायचे। नंतर मिक्स करायचे। नंतर थोडी साखर टाकायची आणि गॅस बंद करायचा। नंतर आपण बारीक केलेली डाळ टाकून घ्यायची, मिक्स करायची। एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि नंतर दही टाकायचे, त्यामध्ये मिक्स करायचे। कोथिंबीर टाकायची आणि नंतर तडका द्यायचा दह्याच्या चटणीला। अशा प्रकारे तेल गरम करायचे, त्यामध्ये जिरे आणि थोडी लाल तिखट टाकून तडका देऊन घ्यायचा। तयार आहे आपली दह्याची कोशिंबीर। एकदम चविष्ट लागते। पोळी किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता।